Mark your present day, everyone. सगळ्यांची प्रेझेंटी मार्क करून झाली आहे. गार्गी, आदित्य, कनिष, कुशल, कार्तिक. वेदांत, स्वराज, मार्क युअर प्रेझेंटी. प्रेझेंटी मार्क करा. एम आय ऑडिबल क्लिअरली? सगळ्यांना माझा आवाज क्लिअर ऐकू येतोय? येस, ओके. सो आपण थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम पासून सुरुवात करूया. येस, थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम अँड आफ्टर दॅट English medium and then fourth standards. Okay, चला. See, unit number 2 we are going to start. Can you hop like a rabbit? Can you jump like a frog? Can you fly like a bird? Can you run like a dog? Can you walk like a duck? Can you swim like a fish? And be still like a good child, as still as this. ओके, बघा काय सांगितलं आहे की तुम्ही रॅबिट सारखं एक पोएम आहे, एक सॉन्ग आहे हे, की तुम्ही रॅबिट सारख्या उड्या मारू शकता का? बेडकाची उडी मारू शकता का? तुम्ही पक्षाप्रमाणे उडू शकता का? तुम्ही कुत्र्याप्रमाणे धावू शकता का? त्यानंतर काय सांगितलं आहे? कॅन यू वॉक लाईक अ डक? तुम्ही बदकाप्रमाणे चालू शकता का? बदकासारखं चालू शकता का? कॅन यू स्विम लाईक अ फिश? तुम्ही मास्यासारखं पोहू शकता का? अँड बी स्टील लाईक अ गुड चाइल्ड ॲज स्टील ॲज दिस. आणि तुम्ही शहाण्या मुलाप्रमाणे, चांगल्या मुलांप्रमाणे शांतपणे बसू शकता का? अशा प्रकारे हे सॉन्ग आपल्याला इथे दिलेलं आहे. बघा इथे काय सांगितलेलं आहे? कन्व्हर्सेशन आहे. ए इज सेइंग कॅन यू स्विम? तू पोहू शकतोस का? बी काय म्हणत आहे? येस आय कॅन. हो, मी पोहू शकतो. ए कॅन यू स्पीक इंग्लिश? बी इज सेइंग अ लिटल. ए काय म्हणत आहे? तू इंग्लिश बोलू शकतोस का? बी काय म्हणत आहे? हो, थोडंफार. ए कॅन यू रीड मराठी? बी येस इझिली. ए म्हणत आहे तू मराठी वाचू शकतोस का? बी इज सेइंग हो, एकदम इझिली मी मराठी वाचू शकतो. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट युअर सॉन्ग कॅन यू. Can you hop like a rabbit? Can you jump like a frog? Can you fly like a bird? Can you run like a dog? Can you walk like a duck? Can you swim like a fish? And be still like a good child, as still as this. Okay? स्वराज, वेदांग, कविता समजली आहे का तुम्हाला? स्वराज, वेदांग, आदित्य, मराठी मीडियम, थर्ड Yes. स्टँडर्ड मराठी मीडियम. ओके, हँड रेज करा. थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम कोण कोण आहे? स्वराज, वेदांग, आदित्य आणि अजून कोण आहे? हँड रेज करा चला. ओके, स्वराज, वेदांग and आदित्य ओनली, राईट? मधुरा इज नॉट देअर. ओके, चला मग आता तुम्ही तिघांनी ही कविता एक एक करून मला वाचून दाखवायची आहे. वेदांग, वेदांग माईक चालू कर. Yes. Can you hop like a rabbit? Can you jump like a frog? Can you fly like a bird? Can you run like a dog? Can you walk like a duck? Can you swim like a fish and be still like a good child as still as this? ओके, स्वराज. स्वराज पोएम रीड करायची आहे. Can you hop like a Can you hop like a rabbit?
Can you jump like a frog? Can you fly like a bird? Can you run like a dog? Can you walk like a duck? Can you swim like a fish and be Still, and be still like a good child, child? S Still. still, Still as thanks as this. as this. ओके, नेक्स्ट आदित्य. आदित्य माईक चालू कर. वाच. Can you like कॅन यू हॉप like a rabbit? Can you jump like a frog? Can you fly like a bird? Can you रन run like a dog? Can you वॉक walk like a dog? Can you swim like a fish? फिश. And they अँड बी स्टील. be still like a गुड chill चाइल्ड. गुड child चाइल्ड. as still as this. व्हेरी गुड. ओके, सो थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम तुमची कविता समजली आहे तुम्हाला? आदित्य, वेदांग अँड स्वराज. येस. आता तुम्हाला काय करायचं आहे, ही पूर्ण कविता तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहे. ओके, लिहून काढा आणि ती पाठ करण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही मला वाचून दाखवली, तुम्ही पाठ सुद्धा करायची आहे. ओके, चला सुरुवात करा. पेज नंबर 28. Sorry, 19. Page number 19. Okay, now third standard English medium, Sarthak and Kushal are there, right? Yes. Yes, Sarthak. Okay. Okay. Honeybee Speaks lesson we have completed in the last lecture, right? Okay, so you have a poem, Dress Quickly. ड्रेस क्विकली. पहिल्यांदा मी पोएम वाचून दाखवते, नंतर एक्सप्लेन करते, मग तुम्ही दोघांनी वाचायचे आहे. ओके, बघा. All your life you will have to dress every single day unless you should happen to be sick. Why not learn to do it quick? Hang your clothes the proper way so you will find them fresh next day. Treat them with a little care. Fold them neatly on your chair. So without a bit. Yes. स्वराज माइक ऑफ करायचा. कनिष्क. Kanishk, what happened? Sarthak has left. Kushal is there, right? Okay. Sarthak is also there. Okay. चला बघा. So without a bit of worry, you can dress in quite a hurry. Think of the slovenly goops before you strew your clothing on the floor. बघा. Meanings आहेत slovenly म्हणजे untidy. कसं पण व्यवस्थितपणे न ठेवणं. Careless in dress and manners.
कपडे घालण्याच्या पद्धतीत एकदम निष्काळजी राहणं म्हणजे स्लोवनली. ओके. गुप्स. गुप्स म्हणजे केअरलेस पर्सन विथ नो मॅनर्स. असा व्यक्ती जो निष्काळजी आहे आणि त्याला शिस्त नाही. स्ट्रीव, स्कॅटर, स्प्रेड हिअर अँड देअर. स्ट्रीव म्हणजे इकडे तिकडे फेकून देणे. क्लोथिंग, क्लोथ्स. ओके, चला. All your life you will have to dress every single day unless you should happen to be sick. Why not learn to do it quick? तुमच्या पूर्ण आयुष्यभर तुम्हाला कपडे घालायचेच आहेत, बरोबर? जर तुम्ही एखादा दिवस आजारी असाल तर तेव्हा तुम्ही कपडे चेंज नाही केलेत तर इट्स ओके, पण बाकीचे दिवस तुम्हाला नीटनेटके कपडे घालणंच आहे. मग ती गोष्ट पटकन करायला आपण शिकलो तर किती चांगलं होईल. Hang your clothes the proper way so you will find them fresh next day. Treat them with a little care. Fold them neatly on a chair. मग तुमचे कपडे आहेत ते तुम्ही नीट हँग करून ठेवायचे आहेत. बघा, या मुलाने सगळीकडे फेकून ठेवले आहेत कपडे, त्यामुळे त्याला नंतर भेटत नाहीयेत. पण इकडच्या मुलाने काय केलेले आहेत ते हँग करून ठेवलेले आहेत, हँगरला लावून ठेवलेले आहेत. त्यामुळे कपडे सुद्धा नीटनेटके राहिलेले आहेत आणि त्याला ते दुसऱ्या दिवशी एकदम फ्रेश मिळत आहेत. आणि कपड्यांची काळजी सुद्धा घ्यायची आहे. त्यांच्या घड्या घालून चेअरवर ठेवून द्यायच्या आहेत. सो विदाउट अ बीट ऑफ वरी यू कॅन ड्रेस इन क्वाईट अ हरी. मग जर तुम्ही अशा प्रकारे तुमचे कपडे नीटनेटके ठेवले तर तुम्हाला जेव्हा ते घालायचे असतील तेव्हा तुमची घाई होणार नाही, तुम्ही पटापट तयार व्हाल. थिंक ऑफ द स्लोगनली गुप्स बिफोर यू स्ट्रो युअर क्लोथिंग ऑन द फ्लोअर. मग जेव्हा तुम्ही इकडे तिकडे तुमचे कपडे फेकता तेव्हा असं विचार करा की जर तुम्ही अनटायडी असाल, खराब दिसाल, चांगले नीट स्वच्छ धुतलेले चांगले कपडे नाही घातलेत तर कोणी तुमच्याशी बोलणार नाही, कोणालाही तुम्ही आवडणार नाही, तुम्ही मॅनर्सलेस दिसाल कपड्यांच्या बाबतीत. त्यामुळे त्या गोष्टीचा विचार करायचा आणि कपडे इकडे तिकडे फ्लोअरवर न फेकता नीट हँगरला लावून किंवा घड्या घालून ठेवायचे. ओके. Swaraj and Kushal understood the poem. Sorry, Kushal and Sarthak Yes. understood the poem. ओके, चला आता रीड करायची आहे तुम्हाला. सार्थक माइक ऑन कर. Yes. ओके, काय आहे आपल्या पोएमचं नाव? This ड्रेस. dress क्विकली. quickly. ओके, वाच. All your live you लाईफ ऑल युअर लाईफ. all your life you यू विल Louis have to dear हॅव टू ड्रेस dress every sign सिंगल single day LESS you अनलेस unless you should यू शुड you should him हॅपन happen to be seen ha- वाय नॉट why not let स्पेलिंग वाच. LERN लर्न learn to do it क्विक quick hang your CTCLOTHES क्लोथ्स clothes the PROPER प्रॉपर proper WAY way so you look
You will You will fi- find find them fresh next day. Treat. Treat treat them what what a little 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 CRE. Very care care fold them neatly 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 on a chair chair chair. So WITHOUT 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 a bit of W where worry worry you can dress in qu- qu- quiet quiet a hurry URRY. hurry Hurry, thank, thank think of the SLOVENLY. slow Slowly, Goops, BEFORE. before Before you see the st ST, REN, rew three, true. Your CLO, CLO, floating on clothing the clothing on the floor. floor okay good kushal too was Yes, teacher. read kar poem A double L. All, all all your let, all your let life life you double L. you will L you will you will have 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 to D R double S dress dress E EVERY 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 SINGLE leg single single day UNS unless unless you are you so you should so should happy happen happen to be sick sick WHY what why why not latest learn learn to do it UI quick 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 the HANG 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 your clothes the spelling words
are Proper pop, proper way. What way. way? So you let You double will. L. You will find Find. Find. find their Them. them Spelling. F R E S T F Fresh. R fresh next day. Treat Treat. treat they them wa- were a With a little care. little care For them. for them. Mm, Neatly. N-E-A-T-L-Y. Little of a Neatly. neatly on a C C H A I R Chair. chair. So W I T H O U T Without without a B I T bit of worry. worry. You you can d- Dress. dress in peep Quiet. quiet a H U double R Y. Hurry. Hurry, thanks you Think up of the think of the uh, slovenly slovenly good goops. goops Before 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 you strew fuel your clothes clothing. clothing of the f- Floor. floor. Okay. अं, ओके, याच्यातून तुम्हाला काय करायचं आहे, कविता लिहायची आहे आणि त्यानंतर पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स लाईक सिक, क्विक. रायमिंग वर्ड्स कुठे असतात, आपल्या कवितेच्या सेंटेन्सच्या शेवटी. ओके, ड्रेस, अनलेस, सिक, क्विक, वे, डे, केअर, चेअर, वरी, हरी, बिफोर, फ्लोर. ओके, हे पहिल्यांदा कविता लिहा आणि नंतर हे रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. ओके, सार्थक अँड कुशल, अंडरस्टूड व्हॉट यू हॅव टू डू नाव. काय करायचं आहे, समजलंय का? पेज नंबर 19 वर ही कविता आहे, ती कविता अभ्यासायची आहे, कविता लिहायची आहे आणि त्यानंतर रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. ओके, अंडरस्टूड. लिहा चॅट बॉक्स मध्ये, समजलाय का कुशल आणि सार्थक? Yes, teacher. ओके, चला सुरुवात करा. नाउ फोर्थ स्टँडर्ड हु आर प्रेझेंट? रिद्धी, कार्तिक, कनिष्क, गार्गी. ओके, फोर्थ स्टँडर्ड मराठी मीडियम पासून आपण सुरुवात करणार आहोत. व्हॉट हॅपन?
Action word and phrases we have completed. Yes. Now a poem. Row your boat. Gargi and Karthik, pay attention over here. Row, row, row your boat gently down the stream. Merrily, 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 life is but a dream. मुलं काय म्हणत आहेत? तुमची बोट मस्त एका ओढ्यामध्ये चालवा. एक मस्त नदी आहे छोटीशी, त्यामध्ये तुमची बोट चालवा आणि हॅपीली एकदम ते मजा घेऊन करत आहेत बोटिंग. आणि काय म्हणत आहेत की आपलं आयुष्य हे एका स्वप्नाप्रमाणे जगा. ओके. देन हिअर इज अ गार्डन ऑफ वर्ड्स. यामध्ये काही शब्द दिले आहेत. ते शब्द तुम्हाला इथे बघून टिक करायचे आहेत. ते तुम्ही तुमच्या बुकमध्येच करू शकता. त्या अगोदर मला ही कविता बोलून दाखवायची आहे. गार्गी. गार्गी, रीड द पोएम. Yes, teacher. Row your boat. You need to row, row, row your boat gently down the stream. Merrily, 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 life is but a dream. ओके. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? ओके, कार्तिक, रीड द पोएम. Row your boat. रो. Row your boat gently down the stream. Merrily, 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 life is but a dream. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे? कविता लिहायची आहे आणि इथे काही शब्द दिले आहेत बघा. टेल अदर वर्ड्स दॅट राईम विथ द फॉलोइंग वर्ड्स. म्हणजे काही शब्द दिले आहेत, त्याच्याशी राईम होणारे, त्याच्याशी यमक जुळणारे काही अजून शब्द तुम्हाला लिहायचा आहे. मग रो साठी तुम्ही काय लिहू शकता? बो लिहू शकता, वो लिहू शकता. ओके. बोट. बोट साठी काय लिहू शकता? कॅन एनीवन टेल मी? कार्तिक और गार्गी. Hot. हॉट. नो नो. बोट इज देअर. नो हॉट यू कॅनॉट राईट. अजून काय? ब्लोट. ओके, ब्लोट लिहू शकता तुम्ही. गोट लिहू शकता. येस. डाऊन. डाऊन. नाऊन. यू कॅन राईट नाऊन. नाऊनचा आवाज पण, साऊंड पण डाऊन सारखाच येतो. ओके. अशा प्रकारे पहिल्यांदा तुम्हाला पोएम लिहायचे आहे आणि त्यानंतर हे वर्ड्स लिहायचे आहेत. ओके. कार्तिक अँड गार्गी, कॅन यू राईट? येस. अजून कोण आहे मराठी मीडियम? 4th स्टँडर्ड मराठी मीडियम मधून कोण आहे अजून? ओनली 2 आर देअर, राईट? ओके. चला, लिहायला सुरुवात करा. त्यानंतर आता कनिष अँड रिद्धी. चला. Kanishk and Riddhi, you both are there, right? Kanishk, Riddhi. Kanishk and Riddhi, you both are there. रिद्धी, माईक चालू कर. कनिष्क. Yes, teacher. येस, यू आर देअर ना? सांगायचं मी आहे म्हणून. बघा, सगळ्यांनी रायटिंग बाजूला ठेवा आणि एक छान इंटरेस्टिंग लेसन आहे 4th स्टँडर्ड इंग्लिश मीडियम साठी, तो सगळ्यांनी ऐकायचा आहे. बघा, रायटिंग बाजूला ठेवा. कीप अ साइड युअर रायटिंग. 3rd स्टँडर्ड अँड 4th स्टँडर्ड, everyone will pay attention. ओके. अ कोलाज. तुम्ही कधी कोलाज बनवला आहे का? सांगा मला. स्कूलमध्ये तुम्ही कोलाज बनवला आहे का कधी? जरा तुम्ही No. क्राफ्ट वगैरे मध्ये शिकवलं जातं ना कोलाज बनवायला, तसं इथे कोलाज बनवलेला आहे, ज्यामध्ये सचिन तेंडुलकर बद्दल माहिती दिलेली आहे. बघा, सचिन रमेश तेंडुलकर, डेट ऑफ बर्थ
24th April 1973. First Test match 15th November 1989 versus Pakistan. First One Day 18 December 1989 versus Pakistan. ओके. किती टेस्ट सेंचुरीज मारल्या आहेत सचिनने? 51. टेस्ट रन्स किती झालेले आहेत? 15,921. वन डेच्या किती सेंचुरीज आहेत? 49. वन डेच्या हाफ सेंचुरीज आहेत 96 आणि वन डेच्या रन्स आहेत 18,426. लास्ट टेस्ट मॅच कधी खेळली होती सचिनने? 14 नोव्हेंबर 2013. कोणाच्या विरुद्ध होती ती? वेस्ट इंडिजच्या विरुद्ध होती. त्यानंतर लास्ट वन डे कधी खेळली होती? 18 मार्च 2012. ती पाकिस्तानच्या विरुद्ध होती. सचिन तेंडुलकर रिसिव्स भारतरत्न, द यंगेस्ट रेसिपियंट ऑफ भारतरत्न. भारतरत्न मिळणारा सर्वात यंग रेसिपियंट म्हणजे सचिन तेंडुलकरला ओळखलं जातं. त्याच्या नावावर काही वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा आहेत. ते कोणकोणते आहेत बघा. फर्स्ट प्लेअर टू स्कोर डबल सेंचुरी इन मेन्स ओडीआय. मेन्स वन डे सिरीज मध्ये पहिला प्लेयर ज्याने डबल सेंचुरी मारली होती तो आहे सचिन तेंडुलकर. त्यानंतर प्लेड द हायेस्ट नंबर ऑफ टेस्ट अँड ओडीआय मॅचेस. सगळ्यात जास्त टेस्ट आणि वन डे सिरीज कोण खेळला आहे? सचिन तेंडुलकर. द ओनली क्रिकेटर टू स्कोर 100 सेंचुरीज इन इंटरनॅशनल क्रिकेट. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 सेंचुरीज स्कोर करणारा एकच प्लेयर आहे, तो म्हणजे सचिन तेंडुलकर. द ओनली प्लेयर इज टू स्कोर 50 सेंचुरीज इन अ टेस्ट क्रिकेट. टेस्ट क्रिकेटमध्ये 50 सेंचुरी करणारा सुद्धा एकच प्लेयर आहे. फर्स्ट बॅट्समॅन टू स्कोर 15,000 रन्स इन अ टेस्ट क्रिकेट. टेस्ट क्रिकेटमध्ये 15,000 रन्स करणारा पहिला बॅट्समॅन म्हणून सचिन तेंडुलकरला ओळखलं जातं. वर्ल्ड रेकॉर्ड फॉर हॅव्हिंग द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. सगळ्यात जास्त वर्ल्ड रेकॉर्ड ज्याच्या नावावर आहेत असा सुद्धा एक वर्ल्ड रेकॉर्ड असतो आणि तो सुद्धा सचिन तेंडुलकरच्याच नावावर आहे. ऑनर्स, मग त्याला कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत? अर्जुन अवॉर्ड, राजीव गांधी खेल रत्न, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण आणि भारत रत्न. ओके. A collage is an artistic management of paper cutout, pictures, photographs, text, etc. You can make a collage on a single topic or you may bring together various topics and ideas in a collage. Collage म्हणजे काय? पेपरचे कटआउट करणे, पिक्चर जमवणे, फोटोग्राफ्स या सगळ्यांना आर्टिस्टिकपणे एकत्र चिकटवणे. बघा ते एकत्र चिकटवलेलं आहे एका पेजवर. मग तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही टॉपिकवर किंवा वेगवेगळ्या टॉपिकचा एकत्रितपणे तुम्ही कोलाज बनवू शकता. ओके. सो माय फेवरेट क्रिकेटर पहा. टचिंग फेअरवेल स्पीच. Sachin thanked all the people who had helped him in his life, his parents, family members, relatives, friends, his coach, doctors, trainers, managers, media, and all the people who supported him. We are proud of you, Sachin. सचिनच्या फेअरवेल स्पीचमध्ये जेव्हा तो निवृत्ती घेत होता तेव्हा त्याने सगळ्यांचे आभार मानले. त्याचे आई वडील, त्याचे कुटुंबीय, त्यानंतर त्याचे नातेवाईक, मित्र, त्याला शिकवणारे कोच, डॉक्टर, ट्रेनर, मॅनेजर, मीडिया आणि जे लोक ज्यांनी सचिनला सपोर्ट केला त्या सगळ्यांचे त्याने आभार मानले. Professor Ramesh Tendulkar, Sachin's father, died when the 1999 World Cup matches were going on. Sachin returned to India just for a little while and returned immediately. He scored a century unbeaten 140 runs off 101 balls. In the next match against Kenya, he dedicated this century to his father. बघा, जेव्हा वर्ल्ड कपची मॅच चालू होती 1999 मध्ये तेव्हा सचिन तेंडुलकरचे वडील प्रोफेसर रमेश तेंडुलकर यांचा मृत्यू झाला. पण सचिन तेवढ्या वेळासाठी इंडियामध्ये परत आला आणि तो परत मॅच खेळण्यासाठी गेला. ही मॅच केनियाच्या अगेन्स्ट होती जिथे त्याने 140 रन्स केले आणि ही जी सेंचुरी होती ती त्याने त्याच्या वडिलांना अर्पण केली. What Sachin said about his son Ramakant Achrekar in his farewell speech.
रमाकांत आचरेकर हे त्यांच्या शिक्षकांबद्दल सचिन काय म्हणतो त्याच्या स्पीचमध्ये पहा. On a lighter note, in the last 29 years, Sir has never ever said well played to me because he thought I would get complacent and I would stop working hard. Maybe he can push his luck and wish me now well done on my career because there are no more matches, sir, in my life. I'll be witnessing cricket and cricket will always stay in my heart. But you have had an immense contribution in my life, so thank you very much. सचिन काय म्हणत आहे की मागच्या 29 वर्षात सरांनी मला कधीच तू खूप चांगला खेळलास असं म्हटलं नाही. कदाचित जर त्याच्यामुळे मी कॉम्प्लन्सेट होईल आणि मला कष्ट करणे मी सोडून देईन म्हणून कदाचित सर असं म्हणत असतील. पण आता माझ्या करिअरसाठी ते मला वेल डन असं म्हणत आहे. मी आता क्रिकेट सोडत आहे पण क्रिकेट नेहमी माझ्या मनात राहील असं सचिन म्हणत आहे. A young admirer of Sachin Tendulkar has made this collage about the life and work of her favorite cricketer. You can also make a collage about your favorite sports person or any other personality. एका मुलीने जी सचिनची खूप मोठी फॅन होती तिने हे कोलाज सचिनसाठी बनवलं आहे. मग आपण सुद्धा तुम्ही सुद्धा तुमच्या आवडत्या स्पोर्ट्समॅनचं किंवा एखादी अशी व्यक्ती जी तुम्हाला आवडत आहे तिच्याबद्दल अशा प्रकारचा एक कोलाज बनवू शकता. ओके. Okay, no question answers are there. Meanings are there. Okay, हे meaning वाचायचे आहेत तुम्ही. रिद्धी and Kanish. Kanish, start reading the meanings. Yes, teacher. Recipient. 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 Someone. Someone Who who Receiver BES receives receive something touching 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 you, making you feel deeply deeply about something new media media. All the organizations organizations organization such as NEWSP newspaper newspapers and TELEVI television television that PROVIDE 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 news and and info, information 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 COMPLA simple compensate simple pieces compensate complexes PLEASED placed pleased with pleased
please which E on seal, Oneself. seal and making no effort to No efforts. improve Improve. improve WITNESSING Witnessing. witnessing 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 something Watching with something. watching something IMENSE Immense. and great Hmm. CONTRIBUTION Contribution. contribution something that we do in order 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 to keep Health. something to be SUCCESS Successful. successful. Okay, now write down this. आता लिहून काढायचे आहे ते meaning. Start. Riddhi is there? Riddhi? Riddhi is there? Please put on your mic, Riddhi. Okay, read the meaning. Recipient Recipient. recipient someone who Receives. receives Something. something स्पेलिंग वाचायचा पटकन. TOUCHING Touching. touching making you feel feel Feel. feel about Deeply about. something Okay. made Media. all the ORGANIFATIONS Organizations. organizations such as Newspapers. newspaper and television that Provide. provide news and inform information COMPLACENT Complacent. complacent place Pleased. pleased with
oneself, oneself and making no or to no effort, heights to improve, for improve. W-I-T and E-S-S-I-N-G. witnessing, Witnessing thing, something are immense, on great. spelling, Contribution. contribution, Contribution, something that you do in order to help something to be spelling words, SUCCESSFUL. 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 Teacher. Okay. Yes. टीचर Yes. टीचर या मोबाईलची मी ज्या मोबाईलवर क्लास अटेंड केलाय त्या मोबाईलची चार्जिंग संपले मी दुसऱ्या मोबाईलवरून जॉईन होऊ Yes. एंट्री द्यायला लागेल का? येस टीचर ओके. ओके. तर सगळ्यांना आता आज आपण काय शिकलो ते समजलं आहे का? फोर्थ स्टँडर्ड मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम, Yes. मराठी मीडियम. ओके. सगळ्यांच्या मोस्ट ऑफ दी ऑल थ्री वेर हॅव्हिंग द पोएम, राईट? पोएम लर्न करायच्या आहेत. ज्यांच्या पोएम होत्या त्यांनी त्या आता लर्न करायच्या आहेत. ओके. टीचर कोलाज मराठी पण आहे. सेम आहे का तुला तो? येस ओके, गुड. मराठीच्या बुक मध्ये. ओके. चला मग आजचा तुमचा जो काही होमवर्क असेल तो तुम्हाला तुमच्या गुगल क्लासरूम वर पाठवण्यात येईल आणि आता तुम्ही लीव्ह करू शकता. ओके. बाय बाय एव्हरीवन. बाय बाय टीचर. बाय बाय. बाय बाय टीचर बाय 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 टीचर बाय 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 टीचर बाय बाय. बाय बाय टीचर.